धर्मात 33 कोटी देव मानले गेले आहेत. अधिक मासात या 33 नावांनी केलेली पूजा थेट त्या सर्व देवतांपर्यंत पोहोचते आणि पितृदोष दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अधिक मासात म्हणजेच पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंच्या, श्रीकृष्णांच्या 33 विशेष नामांचे स्मरण केले जाते. या 33 नावांचा जप केल्याने अनंत पुण्य मिळते अशी मान्यता आहे. आता आपण 33 नावांच्या जपाला सुरुवात करूया. ओम विष्णवे नमः, सर्वव्यापी विष्णू. ओम जिष्णवे नमः, नेहमी विजयी असणारे. ओम महाविष्णवे नमः, परमश्रेष्ठ विष्णू. ओम हरये नमः, भक्तांची संकटे हरण करणारे. ओम कृष्णाय नमः, सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण. ओम अधोक्षजाय नमः, इंद्रियांच्या पलीकडे असणारे. ओम केशवाय नमः, केशी दैत्याचा वध करणारे, सुंदर केस असणारे. ओम माधवाय नमः, लक्ष्मीचे पती. ओम रामाय नमः, रममाण करणारे श्रीराम. ओम अच्युताय नमः, कधीही च्युत नष्ट न होणारे. ओम पुरुषोत्तमाय नमः, पुरुषांमध्ये उत्तम, सर्वात श्रेष्ठ देव. ओम गोविंदाय नमः, गायींचे आणि पृथ्वीचे रक्षण करणारे. ओम वामनाय नमः, वामन अवतार धारण करणारे. ओम श्रीशाय नमः, लक्ष्मीचे स्वामी. ओम श्रीकांतातनमया, लक्ष्मीला प्रिय असणारे. ओम विश्वसाक्षिणे नमः, विश्वाचे साक्षी असणारे. ओम नारायणाय नमः, नरांचे जीवांचे आश्रयस्थान. ओम मधुरीपवे नमः, मधु नावाच्या दैत्याचे शत्रू. ओम अनिरुद्धाय नमः, ज्याला कोणीही रोखू शकत नाही. ओम त्रिविक्रमाय नमः, 3 पावलात 3 लोक मोजणारे. ओम वासुदेवाय नमः, वसुदेवांचे पुत्र, सर्वत्र वास करणारे. ओम जगत्कारणाय नमः, जगाच्या उत्पत्तीचे कारण. ओम शेषशायिने नमः, शेषनागावर शयन करणारे. ओम संकर्षणाय नमः, आकर्षण करणारे, बलराम स्वरूप. ओम पद्म्युम्नाय नमः, परम ऐश्वर्यवान. ओम दैत्यारये नमः, दैत्यांचे शत्रू. ओम विश्वतोमुखाय नमः, सर्व बाजूंनी मुख असणारे, सर्वव्यापी. ओम जनार्दनाय नमः, लोकांचे कल्याण करणारे. ओम धराधराय नमः, पृथ्वीला धारण करणारे. ओम श्रीधराय नमः, वक्षस्थलावर लक्ष्मीला धारण करणारे. ओम गरुडध्वजाय नमः, ज्याच्या ध्वजावर गरुड आहे. ओम ऋषिकेशाय नमः, इंद्रियांचे स्वामी. ओम पद्मनाभाय नमः, ज्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आहे. 11 जून ते 15 जून दरम्यान येणारी एकादशी आणि पौर्णिमा हे विष्णू पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानल्या जातात. अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक मासात, पुरुषोत्तम मासात अत्यंत शुभ आणि फलदायी अशी एकादशी 11 जून 26ला आहे. ज्यांना पूर्ण महिनाभर काहीच करायचे जमत नाही त्यांनी ही एकादशी जरूर करावी. सकाळी स्नान करून विष्णूंची पूजा, श्रीकृष्णांची पूजा करावी, उपवास करावा
भगवद्गीता अध्याय 15 व विष्णू सहस्त्रनाम याचे वाचन करावे. ज्यांना वाचन करणे जमत नाही त्यांनी श्रवण करावे. या काळात सात्विक आहार घ्यावा आणि कोणाबद्दल वाईट विचार करू नये. अधिक मासातील प्रत्येक दिवसाप्रमाणेच ही एकादशी पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे आणि श्रीकृष्णांचा जप करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम व भगवद्गीता अध्याय 15, भागवत पुराण याचे पठण करावे किंवा ज्यांना वेळ नाही त्यांनी श्रवण करावे. माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा.